सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दारफळ गावातल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। आज भाऊबीजेचा सण मात्र महापुरात घर कोसळल्याने एका छोट्याशा पत्र्यांच्या घरात भाऊबीज साजरी करण्याची वेळ एका बहिणीवर आली आहे। महापुरात संपूर्ण घर, दुकान आणि पैसा अडका वाहून गेलाय। जगाला तात्पुरते पत्राची शेड उभी करण्यात आली आहे, मात्र शासनाकडून अजूनही 1 रुपयाची मदत झालेली नाही असं सांगताना सविता कुंभार यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे, भाऊबीज आहे। आपण ज्या गावात उभे आहोत या इथं जवळपास 20 ते 30 फूट पाणी होतं, संपूर्ण घरदारं वाहून गेलेली आहेत। आज अशा परिस्थितीत बहीण भावाची भाऊबीज चालू आहे। काय आज भाऊबीज आहे दिवाळीची, काय परिस्थिती आहे? काय सध्या पूर आल्यामुळं सगळं इमर्जन्सी, कुठे बी पाणी गेलेलं आहे, सर्व अडचणी आलेल्यामुळं आपली साध्या पद्धतीने भाऊबीज साजरी करत आहोत आम्ही। घर पडलेलं दिसतं, ही काय पत्र्यात नवीन केलंय का? नाही, घर पडलेलं आहे, सगळं वाहून गेलेलं आहे। बर आता सध्या आम्ही तात्पुरता निवारा केलेला आहे। बर मग आता काय शासनाने घर पडल्याची मदत दिली आहे का? अजून आतापर्यंत शासनाने एकही रुपयाची मदत दिलेली नाही आम्हाला। बर आता फक्त आम्हाला खाण्यापिण्याची तेवढी सुविधा दिलेली आहे, बर ते बी बाहेरच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे। शासनातर्फे 1 रुपया मदत दिलेली नाही मला। पूर्ण माझं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। बर मग दिवाळी नाहीच यंदा? दिवाळी नाही यंदा। बर भाऊबीज आहे आज, काय 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 वाटतं असं पडक्या ठिकाणी चालू केली आता तुम्ही भाऊबीज? मला काय बोलावं हेच काहीच कळे नाही। फार वाईट परिस्थिती होती। फार वाईट परिस्थिती होती। इतकं घरावरून पाणी होतं, ते घर सुद्धा काही सुद्धा राहिलेलं नाही। आमचा फक्त जीव वाचलेला आहे, बाकीचं काही सुद्धा आता भाऊबीज आहे आज, आता भावाचं लग्न कसं करायचं ते आम्ही काय करावं या परिस्थितीत, आणि काय नाही आम्हाला तर काहीच कळे नाही। आज इथंच ओवाळलं, मग भाऊबीज केली साजरी केली, आज साध्या पद्धतीने केली भाऊबीज। दिवाळी नाहीच का मग? नाही, दिवाळीच केली नाही। शासनानं काय दिलंच नाही मदत? 1 रुपयाची सुद्धा मदत दिली नाही शासनानं। या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाहीत, आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाहीत। हे आता जे तात्पुरता निवारा केलेला आहे, यांचं घर पूर्ण वाहून गेलेलं आहे, दुकान वाहून गेलेलं आहे। ह्यांना 1 रुपयाची मदत अजून आलेली नाही। दिवाळी नाही, काही नाही, पण भावाला आपल्या ओवाळायला पाहिजे म्हणून ही भाऊबीज या बहिणीनं आता आहे या ठिकाणी केली, आणि अशा रीतीनं कसं तरी दिवाळी म्हणून साजरी करायची म्हणून हे सगळं चालू आहे। मात्र शासनाकडून अद्याप मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी यांच्या। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी।